लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। आणि अर्थातच आजच्या बातम्यांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी आजची मोठी बातमी असणार आहे ती म्हणजे जगावर टांगल्या गेलेल्या तिसऱ्या महायुद्धाच्या तलवारीची। ही बातमी आहे इराण-इस्रायल युद्धाची। इराण आणि इस्रायल युद्धामध्ये अमेरिकेने एंट्री घेतली आहे। अमेरिकेने इराणच्या आण्विक तळांवर हल्ले केले, त्यामुळे आता मध्य पूर्व आशियातला तणाव वाढलाय। याचा आढावा आज आपण या बातमीपत्रातून घेणार आहोत। तर दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी येते राज्याच्या राजकारणातून। मुंबईत आज चांगलीच बॅनरबाजी करण्यात आली आहे। दादरच्या शिवसेना भवनासमोर शिवसेना युबीटी कडून बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि या बॅनरवर महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार येणार असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। तर दुसरीकडे सेना भवनच्याच परिसरात नितेश राणेंचे सुद्धा बॅनर झळकलेत। हिंदू धर्म रक्षक असा आशय या बॅनरवर आहे। या बॅनरबाजीचा आढावा सुद्धा आज आपण या बातमीपत्रातून घेणार आहोत। तर आजची तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी राज्याच्याच राजकारणातून आहे। ही बातमी आहे माळेगाव साखर कारखाना निवडणुकीची। आज माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक होते आहे आणि या निवडणुकीत 4 पॅनल आमने सामने येत आहेत खरे, मात्र खरा सामना असणार आहे तो म्हणजे अजित पवार आणि तावरे कुटुंबामध्ये। या निवडणुकीचा आढावा आज आपण या बातमीपत्रातून घेणार आहोत।